राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे वाळूची अवैध उपसा करून वाहतूक करणाऱ्या 7 आरोपींविरुद्ध कारवाई करत 28,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकानं ही कामगिरी केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी हे राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गौण खनिज उत्खननाबाबत गोपनीय माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत त्यांना माहिती मिळाली की चिंचोली गावच्या शिवारात प्रवरा नदीच्या पात्रात वीरभद्र मंदिराच्या आणि स्मशानभूमीजवळ काही इसम अवैधरित्या विनापरवाना बेकायदा चोरून वाळूचा उपसा करत ती नदीपात्राबाहेर काढून 4 चाकी वाहनात आणि ट्रॅक्टरने भरून तिची वाहतूक करतायत। आता गेल्यास आढळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं राहुरी पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना समक्ष बोलवून तात्काळ हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असं कळवत त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय आणि खासगी वाहनांनी संबंधित ठिकाणी रवाना झाले। संबंधित ठिकाणी विशेष पथकासह पोहोचले असता तेथे काही इसम ट्रॅक्टरला यारी जोडून नदीमध्ये सोडून यारीच्या साह्यानं प्रवरा नदीपात्रातून वाळू उपसा करून ती उपसलेली वाळू दुसऱ्या एका ठिकाणी ट्रेलरमध्ये वाहतूक करण्यासाठी भरत असतानाचा दिसला। त्याचवेळी पोलीस पथकाने छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच तेथे हजर असलेले इसम वाहनासह पळून जाऊ लागले। त्यांना पोलीस पथकाने पाठलाग करत पकडून त्यांचं नाव विचारलं असता त्यांनी शंकर भोसले, शहादेव माने, अभिषेक नाचणे अशी सांगितली। तर वाळूचा साठा केलेल्या ठिकाणी चिंचोली गावठाण येथे एक डंपर आणि एक हायवा अशी 2 वाहनं साठा केलेल्या ठिकाणी उभी होती। त्यात जेसीबीच्या साह्यानं वाळू भरत होते। त्याचवेळी पोलीस पथकाची चाहूल लागताच डंपरवरील चालक डंपर तेथे सोडून पळून गेला। जेसीबी आणि हायवावरील चालक हे जेसीबी आणि हायवासह तेथून पळून गेले। पकडलेल्या इस्मांना पळून गेलेल्या इस्मांची नावं विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी गणपत गफले, निखिल लाटे, संदीप लाटे अशी असल्याची सांगून संबंधित हायवा दीपक लाटे याच्या मालकीचा असल्याचं सांगितलंय। तर ताब्यात घेतलेली साधनं आणि इसम तसेच संबंधित ठिकाणाहून पळून गेलेले इसम आणि त्या ठिकाणी आढळून आलेल्या वाहनांचे मालक हे चिंचोली येथून प्रवरा नदीपात्रातून विनापरवाना बेकायदा चोरून ट्रॅक्टर आणि यारीच्या साह्यानं वाळू उपसा करून ट्रॅक्टरच्या साह्यानं वाहतूक करून साठा करून ती डंपर आणि हायवा वाहनात भरून विक्री करण्याहेतू अवैध वाहतूक करताना आढळून आले। कारवाईच्या ठिकाणी 5 लाख रुपये किमतीचा स्वराज कंपनीचा यारी जोडलेला ट्रॅक्टर, 7 लाख रुपये किमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॉली जोडलेली आणि त्यात वाळू असलेला ट्रॅक्टर, 15 लाख रुपये किमतीचा एक विना नंबरचा टाटा कंपनीचा डंपर तसेच 1,08,000 रुपये किमतीची प्रवरा नदीपात्रातून उत्खनन केलेल्या वाळूचा साठा अंदाजे 18 ब्रास असा एकूण 28,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी पंचासमक्ष जप्त करत ताब्यात घेतलाय आणि मंडल अधिकारी अभिजित खटावकर, राहुरी तलाठी महसूल विभाग अंबादास आर्ले यांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी दिलाय। तर ताब्यात घेतलेले इसम आणि अवैध वाहतूक करण्यासाठी वापरलेली साधनं यांना ताब्यात घेऊन राहुरी पोलीस स्टेशन येथे आणून 7 आरोपींसह 28,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून कायदेशीर कारवाई करत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं आज राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोली या गावात अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आम्हाला 3 वाहने, त्यामध्ये 2 ट्रॅक्टर तसेच एक टाटा कंपनीचा डंपर तसेच 18 ब्रास वाळू मिळून आली। त्याच्यामध्ये एकूण मुद्देमाल हा 28,08,000 रुपयाचा आम्ही जप्त केलेला आहे। तसेच हा गुन्हा करताना एकूण 7 आरोपी यामध्ये 7 आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामधील 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर 4 आरोपी हे फरार आहेत। सदर इसमावरती राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने ही कारवाई चालू आहे। अशीच कारवाई राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण अवैध धंद्यावर पुढेही कारवाई करण्यात येईल व तसेच ज्या नागरिकांना अवैध धंद्याबाबत माहिती द्यायची त्यांनी आम्हास माहिती द्यावी। त्यांची नावे गुप्त ठेवून त्या
गुन्ह्यावर किंवा त्या अवैध धंद्यावर धडक कारवाई करण्यात येईल.